बीडमध्ये जिथे आता गोपीनाथ मुंडे या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचलेले आहेत, त्याचबरोबर त्यांच्या कन्या पंकजा पालवे मुंडे सुद्धा त्यांच्याबरोबर आहेत। कुटुंबियासहित मुंडे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आता बीडमध्ये पोहोचलेले आहेत। अतिशय प्रतिष्ठित अशी लढत आहे। सुरेश धस यांच्या विरोधातली मुंडे यांची लढत आहे आणि अंतर्गत भाजपमधला कलह म्हणा, घरातले सगळा कलह, मुंडेंच्या सुद्धा जो घरातला कलह आहे, त्यामुळे ही प्रतिष्ठेची अशी लढत झाली आहे। सगळी ताकद पणाला लावलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं मुंडेंचा पाडाव करण्यासाठी। पवार काका पुतणे या सगळ्या लढतीच्या मागे आहेत अशी चर्चा आहे। त्यामुळे ही लढत जी आजची आहे ती अत्यंत लक्षवेधी आहे। बीडमधली गोपीनाथ मुंडेंची सहकुटुंब मुंडे परिवार आता मतदानासाठी तिथे पोहोचलेला आहे। खरं तर 5 राष्ट्रवादी आमदार आहेत, तरी मताधिक्याने येणारा उमेदवार असलेले फक्त गोपीनाथ मुंडे अशी ओळख खरं तर या मतदारसंघाची आहे। भावनिक आवाहन त्यांनी घर फोडलं असं भावनिक आवाहन त्यांनी केलेलं आहे मुंडेंनी। बीड मधली लढत आपण बघूया। सुरेश धस, गोपीनाथ मुंडे आणि नंदू माधव, आपची एक नवीन एंट्री नंदू माधव यांची या लढतीमध्ये झालेली आहे। नंदू माधव यांना ही निवडणूक कितपत सोपी जाईल, जड जाईल हे वेगळंच झालं। मात्र सुरेश धस विरोधात गोपीनाथ मुंडे अशी तगडी लढत बीडमधली आहे। खरं तर 1995 मध्ये उपमुख्यमंत्री झाल्यावर मुंडेंनी एक हाती सत्ता तिथे प्रस्थापित केलेली आहे। खासदार गोपीनाथ मुंडे बीड जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहेत, पण कित्येक वर्ष गोपीनाथ मुंडे केवळ नावाला बीडचे होते, कारण त्यांचा खरं तर मतदारसंघ हा लातूरमधला रेणापूरचा आहे। 35 वर्षात तब्बल 5 वेळा मुंडेंनी रेणापूरचं नेतृत्व केलेलं आहे। आपण बघतोय मुंडे परिवार आता मतदानासाठी पोहोचलेला आहे। गोपीनाथ मुंडे मतदान यंत्राचं निरीक्षण करतात आणि मतदानाचा हक्क त्यांनी बजावलाय। त्याचबरोबर त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी आहेत। राष्ट्रवादीनं पूर्णपणे तयारीनिशी या लढतीमध्ये राष्ट्रवादी उतरलेली आहे। गोपीनाथ मुंडेंचा पाडाव करण्यासाठी व्यूहरचना त्यांनी केलेली आहे। त्यामुळे काय नेमकं या लढतीमध्ये होणार आहे हे 16 तारखेला 16 मेला कळेलच। मात्र आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा। तर मुंडे यांची राजकीय कारकीर्द नेहमीच सगळेजण जाणतात, मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी क्रिकेट वर्तुळात सुद्धा एंट्री केली होती। एमसीआयच्या अध्यक्षपदासाठी ते निवडणुकीसाठी उभे राहिलेले होते, मात्र त्यावेळी ते मुंबईचे रहिवासी नाहीत, म्हणून त्यांचा जो अर्ज फेटाळण्यात आला होता ते निवडणूक लढवू शकलेले नव्हते। आणि आता परळीचे ते कसे रहिवासी आहेत आणि तिथे त्यांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावलेला आहे, त्यामुळे ते परळीचे रहिवासी असल्याचं त्यांनी सिद्ध केलेलं आहे। गोपीनाथ मुंडे त्यांच्या परिवारासह आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आता बीडमधल्या या त्यांच्या मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत। गेल्या काही वर्षांमध्ये बीडवर ताबा मिळवण्याचा राष्ट्रवादीनं प्रचंड प्रयत्न केला। मुंडे यांची प्रतिक्रिया ऐकूया काय म्हणतात। झालेला आहे, मतदान बंद पडलेलं आहे। दुसरं दोंडवाडी हे माजी मंत्र्याचं गाव आहे। हे दोन वगळता शांतपणाने मतदान चालू आहे। कुठलंही बोगस मतदान करण्याचा कुणीही प्रयत्न करू नये। विक्रमी मतदान होताना दिसतंय बीडमध्ये। ग्रामीण भागामध्ये सुद्धा लोक उत्साहानं मतदान केंद्रावर जातात, याचं काय दर्शवतं हे सगळं? याचं कारण की त्यांचा आपल्या नेत्याला अधिक मतदान करावं, अधिक मताने निवडून आणावं ही भावना त्यांच्या मनात आहे। त्यामुळं मतदार सगळं आपलं काम सोडून आज मतदान करेल। गेल्या वेळी सुद्धा बीड जिल्ह्याचं मतदान मराठवाड्यात सगळ्यात जास्त होतं। गोपीनाथ मुंडे यांना त्यांच्या जिल्ह्यामध्ये अडकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रयत्न केले, अगदी शरद पवारांपासून अजित पवारांपर्यंत, आणि अगदी त्यांचे वेगवेगळे मंत्री जिल्ह्यात स्थानमान होते। तर याचा परिणाम आतापर्यंत कसा आहे? याचा परिणाम काही नाही। जितके दिवस ते राहिले तितके दिवस त्यांचं समर्थन कमी होत गेलं आणि माझं वाढत गेलं। त्यांना ओटी लागली, आम्हाला भरती आली, त्याचा परिणाम एवढाच झाला। पण एकूण ज्या पद्धतीनं आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक आपल्याकडे घेतले त्याचा परिणाम किती झाला? कारण 5 पांडव आम्ही अगोदर पाहिले होते, नंतर 6 झाले, नंतर 7, म्हणजे मनसेने सुद्धा शेवटच्या याच्यात पाठिंबा आहे। मी सांगितलं की माझ्याबद्दल अनेकांचे स्नेह आणि संबंध आहेत, त्यामुळे लहुजी सेनेने मला पाठिंबा दिला। त्यामुळं सगळ्यात महत्वाचे म्हणजे उदयनराजे महाराज यांचं मित्रमंडळ आहे, उदयनराजे महाराज मित्रमंडळांनी मला पाठिंबा दिला।
ते तर राष्ट्रवादीचे कॅन्डिडेट आहेत ना, त्यामुळे सर्वदूर माझे संबंध आहेत. हे झाले उघड, आतून बरेच जण करतायत. जादूची कांडी दिसेल मतदानाच्या मतमोजणीनंतर. निश्चितपणाने जादूची कांडी झाली आणि गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त मताने मिळून आलो हे पाहायला मिळेल. मनसेला फोन लावून पाठिंबा काय घ्यावा? मी सांगितलं की समर्थन मिळायला मदत मागावीच लागते, त्यात काय काय रे. मी उमेदवार आहे, उमेदवाराचं करतं. लोकशाहीचा तो भाग आहे की निवडणुकीत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.